बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, मी तुम्हा सर्वांना पुन्हा एक आव्हान करतो. शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या तुमच्या लाडक्या आवडत्या YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही सर्वांना नम्र विनंती करतो. अगदी काहीच वेळापूर्वी माझ्या पाहण्यामध्ये एक व्हिडिओ क्लिप आली. शिवसेना नेते, शिवसेना मुख्य प्रवक्ते संजयजी राऊत साहेब आणि कणकवलीचे आमदार भारतीय जनता पक्षाचे नितेश राणे यांच्यामधला एक वाद माझ्या ऐकण्यात आला. मी तुम्हाला ती व्हिडिओ क्लिप देखील दाखवेल, पण ही व्हिडिओ क्लिप कशा संदर्भात आहे हे देखील तुम्हाला सांगतो. काल परवामध्ये अरविंदजी केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, जो इंडिया आघाडीचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, यांना ईडीने अटक केली. ईडीने यांना का अटक केली, म्हणजे अरविंद केजरीवाल यांना का अटक केली, या संदर्भात मी कालच व्हिडिओ केलेला आहे. उत्पादन शुल्क विभागाचं, दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाचं नुकसान होईल अशा प्रकारच्या पॉलिसीज तयार केल्या गेल्या, विशेषतः मद्य विक्रीसाठी. अशा पॉलिसीज तयार करून जाणून बुजून दाक्षिणात्य उद्योगपती असतील, बिझनेसमॅन असतील, यांना कशा प्रकारे फायदा होईल हे पाहण्यात आलं, असा आरोप ईडीकडनं किंवा CBI कडनं ठेवण्यात आला. आणि यामधून कदाचित आम आदमी पक्षाला 100 कोटी रुपये मिळणार होते, अशा प्रकारचा एक आरोप होता. सिद्ध होईल नाही होईल ते नंतर भविष्यात कळेल. पण एवढे मोठे 100 कोटी रुपये, मी कालही या व्हिडिओत सांगितलेलं आहे, 100 कोटींसाठी यांना अटक होते. तिकडे 8,500 कोटी, जवळपास 8-9 हजार कोटी इलेक्टोरल बॉन्ड्सच्या मार्फत भारतीय जनता पक्ष हडप करून बसला, खाऊन ढेकर देऊन बसला. तिथे मात्र कुणाचंही लक्ष नाही. बरोबर इलेक्टोरल बॉन्ड्सच्या बातम्या दाबण्यासाठी बरोबर अरविंद केजरीवाल यांची अटक केली जाते. अगदी एकाच वेळी ते दोन गोष्टी घडल्या जातात. आता ह्याच्यावर आवाज उचलायचा नाही अशी यांची अपेक्षा असेल तर काय म्हणणार. त्यात मला वाटतं अण्णा हजारेंनी आपलं ज्ञान पाजळलेलं आहे. अण्णा हजारेंनी सांगितलं दारू कशी वाईट, दारू संसार तोडते वगैरे वगैरे. अण्णा हजारेंचे मी दाखवतो तुम्हाला, एक व्हिडिओ दाखवतो. अण्णा हजारेंनी मीडियाने विचारलंय अरविंद केजरीवालांविषयी आणि मध्ये बोलतात अण्णा हजारे दारूविषयी. म्हणजे विषय कसा भरकटवायचा हे अण्णा हजारेंकडनं शिका. आणि काय ती शैली अण्णा हजारेंची. एकेकाळी यांना आम्ही प्रति गांधी बघत होतो, आता ती फक्त डोक्यावरची ती गांधी टोपी काढून ठेवा अण्णा, तुम्हाला शोभत नाही ती. पहा अण्णा हजारे काय म्हणतात. आणि दारूमुळं भांडण दंडे वाढतात, मारामाऱ्या होतात, कधी कधी मर्डर होते. ही दारूची नीती संपवली पाहिजे. पण त्याच्या डोक्यात बसलं नाही आणि त्याने दारू नीती केली. शेवटी त्या दारू नीतीमध्ये त्याला अटक झाली. आता जी अटक झाली ते सरकार आणि तो बघून घेतील. आता ज्यांची चूक झाली त्याला सजा मिळालीच पाहिजे. अण्णा हजारे सारी दुनिया फिरून आले, म्हणजे सगळ्या विषयांवर बोलले अण्णा हजारे. पण केजरीवालांच्या बद्दल बोलताना अण्णा हजारे म्हणतायत दारू अशा प्रकारची वाईट, त्याने दारू विकली वगैरे वगैरे काहीतरी बोलले, दारूमुळे भांडणं होतात वगैरे वगैरे बोलले. आणि शेवटी म्हणतायत त्याला शिक्षा झाली पाहिजे. वाह रे वा अण्णा हजारे. असो, अण्णा हजारेंकडनं वेगळी अपेक्षा नाही. भाजपाचे एजंट असल्यासारखी त्यांची कामं जी चालू आहेत. कारण 14 मध्ये सरकार आणण्यामध्ये अण्णा हजारेंचा हात होता आणि आताही बरोबर त्यांना कळतंय भाजप अडचणीत आलाय. अण्णा हजारे जागे झाले. 10 वर्षानंतर कुंभकर्णाची ती झोप तुटलेली आहे. कुंभकर्ण जागा झालेला आहे. कुंभकर्ण 4-5 उपोषणानंतर मारूनच टाकेल, जे काही असेल ते. असो, विचार करा. आता ह्या सगळ्या प्रकरणांवर आपण आवाज उचलायचा नाही. मेन स्ट्रीम मीडिया तर आवाज उचलतच नाहीये. जो काही आवाज उचलला जातो तो सोशल मीडियावरच उचलला जातो, YouTube मीडियावरच उचलला जातो. यासाठीच आम्ही मेनस्ट्रीम मीडियावर येत नाही. मेनस्ट्रीम मीडियावर आम्ही कधी आलो तर आमच्या बाईट्स अर्ध्या कट केल्या जातात. जिथे आम्ही काही बोललोय ते सगळं कट केलं जातं. पण YouTube हे असं माध्यम आहे, त्यासाठी मी म्हणत असतो आपली चॅनल्स तुम्ही सबस्क्राईब ठेवा. आणि स्वतंत्र पत्रकारिता असते, स्वतंत्र. त्यासाठी यावरही कंट्रोल आणला जाणार आहे बरं का. आपली चॅनल्स भविष्यात किती असतील किती नसतील मला माहीत नाही, कारण हे मोदींचं सरकार याच्यावरही कंट्रोल आणणार आहे. जी सरकारच्या विरोधात बोलतील अशी चॅनल्स देखील कट केली जाणार आहेत. बघूया, जोपर्यंत जेव्हा ते येईल तेव्हा येईल. ही हुकुमशाही असल्याचीच नांदी आहे. मग संजय राऊत जेव्हा म्हणाले, शिवसेना नेते, शिवसेना प्रवक्ते म्हणाले की हेमंत सोरेन यांची देखील विद्यमान मुख्यमंत्र्याची अटक केली जाते. विद्यमान मुख्यमंत्री
हेमंत सोरेन असतील झारखंडचे, त्यानंतर अरविंदजी केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री, ज्या दिल्लीकडे जगाचं लक्ष असतं, त्यांना अटक केली जाते. त्यांनी सांगितलं ही रशियामध्ये, चीनमध्ये, अगदी उत्तर कोरियामध्ये देखील ही अशीच परिस्थिती आहे. तुम्ही उत्तर कोरियाचं पाहाल तिथे तुम्हाला टेलिव्हिजनवर चॅनल्स काय बघावेत याचं देखील बंधन आहे. 3 चॅनल्स लागतात, तेही सरकारी, आणि त्याच्यावर दिवसभर त्यांचा कोरियाचा तो जो कोणी असेल तो, मला त्याचं नाव आठवत नाही, त्याचंच दिवसभर विज्ञापन असतं. चीनमध्येही तेच. मग मला तुम्ही सांगा, ही सुरुवात अशीच असते. एखादी लोकशाही संपताना लागलीच हुकुमशाही येत नाही. एकेका गोष्टीवर हळूहळू घाला घातला जातो. जसं मीडियावर घाला घातला गेला, मग कोर्टावर घाला घातला जाईल, न्याय संस्था बंद केली जातील. सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू करत त्याच्यामध्ये जे तुमच्या विरोधात आहेत त्यांना जेलमध्ये टाकणं, त्यांना संपवणं, त्यांचे पक्ष संपवणं, आणि हळूहळू बघा त्यांनी काँग्रेस देखील संपवत आणला. जवळपास 30-32 खासदारांपर्यंत आणून ठेवला. कसा आणला, कशाच्या जीवावर आणला हे काही मी वेगळंच सांगणार नाही. ही सुरुवात आहे. 2024च्या नंतर कदाचित या देशामध्ये 2029ची पुन्हा निवडणूक देखील होणार नाही, आणि ती बघायला तुम्ही आम्ही शिल्लक असू की नाही याची मला आज खात्री देता येणार नाही. याच्या विरोधात ज्या वेळेस संजय राऊत साहेब बोलतात, ते म्हणतात, तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवेल, ते म्हणतात ही सुरुवात आहे, तानाशाहीची ही सुरुवात आहे. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, नेमके संजय राऊत साहेब काय म्हणतायत. तो आप एक सिटिंग मुख्यमंत्री को, डेमोक्रेसी में सिटिंग मुख्यमंत्री है, पहले हेमंत सोरेन जी को और अब केजरीवाल जी को आप जिस तरह से आपने अरेस्ट किया है, मुझे लगता है रशिया में ये हो रहा है, रशिया में, चाइना में, और जहाँ जहाँ तानाशाही के राज चलते हैं वहाँ इस प्रकार से काम वहाँ की सरकारें करती है. उसे हम डेमोक्रेसी नहीं मानते, ये तानाशाही है, ये जंगल राज है. काही महिन्या अगोदर मातोश्रीवर झालेल्या अरविंद केजरीवालजी आणि त्यांचे सहकारी आणि उद्धवजींच्या कुटुंबियाबरोबर झालेल्या भेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे. काल मफरलला अटक झाली. आता येणाऱ्या दिवसामध्ये मानेचा पट्टा लावणाऱ्याला अगर अटक झाली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. या व्हिडिओमध्ये संजय राऊत साहेबांनी कुठेही काही वेडवाकडं काही म्हटलेलं नाहीये, कुणाचं नाव घेतलेलं नाहीये, कुणाला काही त्यांच्या शैलीत त्यांनी 4 जोडे हाणलेले नाहीयेत राऊत शैलीमध्ये. मग ही यांच्या बुडाखाली आग लागायची कारण काय होती. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर काय म्हणतात हे नितेश नारायण राणे यांच्या अख्ख्या खानदानीकडनं तुम्ही काही वेगळ्या अपेक्षा ठेवू नका. तो मोठा निलेश राणे, हा मधला नितेश राणे, आणि सगळ्यात बडे डॉन नारायण राणे यांच्याकडनं, यांच्या संबंध खानदानीकडनं कुठल्याही अपेक्षा ठेवू नका. इतकी घाणेरडी परिस्थिती झाली आहे ह्या माणसांची. मोठ्याला ती रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा बाप सोडवायचा प्रयत्न करतोय, बापाला ते प्रयत्न शक्य होत नाहीयेत. ते प्रयत्न करता करता बापाची स्वतःची राज्यसभेची खासदारकी गेली आणि त्या केंद्रातलं एकमेव कायदे मंत्रीपदही गेलं. लहानाची 28,000च्या मताधिक्यावर आणून ठेवलेली आमदारकी आहे कणकवली विधानसभेतनं नितेश राणेची. सतीश सावंतांनी घाम फोडला. आता यावेळेस तर काँग्रेस उघड सोबत असणारे, राष्ट्रवादी उघड सोबत असणारे, वंचित उघड सोबत असणारे, आणि कोकणातला विशेषतः तो सारा मतदार जो आजपर्यंत ह्या नारायण राणेला मतदान करत होता किंवा नितेश राणेला मतदान करतो, साराच्या सारा शिवसेनेकडे वळणार आहे. कारण कोकणी माणसाने कधीही अशा गद्दारांना स्थान दिलेलं नाही. महाराष्ट्राच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा ज्यावेळेस मुद्दा येतो, कोकणी माणूस कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील. जो कधी नाराज होऊन देखील भारतीय जनता पक्षाकडे वळला असेल तो देखील वळेल, याची मी तुम्हाला आजच खात्री देतो. एकमेव घरातलं खासदारकी असेल, आमदारकी, सगळं गेल्यानंतर नारायण राणेंची विचार करा. ती मला वाटतं शिंदेगड त्याच्यावर डावा ठोकतोय. मला वाटतं तानाजी सावंतांचे बंधू किरण सावंत हे त्याच्यावर दावा ठोकतायत. ते शिंदे टोळीला जाईल, कुणालाही जाईल, ती जागा तर आम्ही काढणारच आहोत. पण ती जागा सुद्धा ह्या नारायण राणे परिवाराला सुटत नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. तिथे कदाचित भारतीय जनता पक्ष त्या प्रमोद जठारला उभं करेल, मला माहीत नाही. एक विनोदात्मक मी बोलतोय, तो प्रमोद जठार देखील काही मतं घेईल, पण हा नारायण राणेचा निलेश राणे जर कधी तिथे उभा राहिला तर त्याचा डिपॉझिट देखील यावेळेस जप्त होईल, हे लक्षात घ्या. यांच्या वडिलांना जे एकेकाळी केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, त्यांना आमदारकीला उतरवणार आहेत म्हणे. म्हणजे नारायण राणेंना ह्या अवस्थेला आणून ठेवलं तरी देखील यांच्यातला तो अजून गळ्यात पट्टा घालून ते शेपटी हलवत फिरायची ती सवय काही जात नाहीये.
मी गळ्यात पट्टा घालणं यासाठी म्हणालो कारण ह्या माणसाने ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलात म्हणतायत मुख्य अरविंद केजरीवाल जेव्हा मातोश्रीवर आले होते तेव्हाच त्यांचं ठरलं होतं यांना अटक होणार आहे. आता कदाचित मानेत पट्टे घालणाऱ्यांनी तयार राहावं किंवा त्यांची देखील अटक होऊ शकते. आश्चर्य वाटायला नको. त्यांच्या मानेमध्ये पट्टा आहे, मानेमध्ये. तुमच्या गळ्यात पट्टे आहेत. फरक लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे. त्यांच्या मानेत पट्टा होता तो आजारपणाचा पट्टा होता, त्यांच्या मानेच्या दुखण्याचा पट्टा होता, पण तुमच्या गळ्यात पट्टे आहेत आणि ते पट्टे घेऊन फिरणारा तुमचा मालक हा वेगळा आहे. तो तुमच्यासमोर अशी कुत्र्याची बिस्किटं फेकतो, ती तुम्ही खाता. मला श्वानांना किंवा श्वानांच्या मालकांना कुठेही इथे दुखवायचं नाही आहे, पण काही श्वान हे रेबीत झालेले असतात. चांगले श्वान वेगळे असतात, प्रामाणिक श्वान असतात, पण काही श्वान हे रेबीतचे किडे अंगात वळवळणारे श्वान असतात आणि त्यांची काही जणांची कंपॅरिंग होते. आणि ते कंपॅरिंगमध्ये सुद्धा काही श्वान, रेबीत झालेले श्वानही हरतात आणि काही मनुष्यरूपी श्वान जिंकून जातात. त्याची उदाहरणं तिकडे कोकणामध्ये आहेत, सिंधुदुर्गामध्ये आहेत. असो, हे म्हणतायत मानेचा पट्टा, गळ्यात पट्टा असणाऱ्यांनी अटक झाली तर त्यांची अटक झाली, त्यांना आश्चर्य वाटायला नको. ठीक आहे, मी जास्त काही या विषयावर बोलणार नाही. खरं तर ह्या असल्या उपटसोंड्यांना काय उत्तरं देत बसायची. त्या राणे कंपनीना ज्यांच्या पाठीत मुळात एखादा एक्सरे करून बघायला लागेल, त्यांच्या पाठीत कणा तरी आहे का. तो कणाही शिल्लक नसणाऱ्यांना त्या भास्कर जाधव साहेबांनी जो धुवायचा आहे तो धुवून टाकलेला आहे एकदाचा. यांना चिपळूणमध्ये धुतला, त्या वैभव नाईकांनी कुडाळमधून धुतला, मुंबईमधून हरले. आपल्या बापाचा 2 ते 3 वेळा आणि अंधेरीत पण मला वाटतं शेवटचा पराभव करून घ्यायचा होता, पण तिथे नंतर तिकीटच मला वाटतं त्यांनी निवडणूकच लढली नाही. नाहीतर ऋतुजाताई लटके तिथे पण अपक्ष उमेदवारीमध्ये, अपक्ष म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षातर्फे फॉर्म भरायच्या तयारीत होते. 3रा पराभव करून घ्यायचा होता. वांद्र्यातून हरले, कुडाळमधून हरले. तिकडे यांना पराभवाची एक मालिका स्वतःच्या माथ्यावर चिटकवून घ्यायची आणि हे सांगतायत, मोठी मोठी तोंड करून बोलतायत. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. पण जे काही घडतंय, जसं हे हेमंत सोरेनला अटक झाली त्या दिवशी तुम्ही पाहिलं असाल, छत्रपती शिवाजी पार्कामधनं कल्पना सोरेन त्यांच्या पत्नी, धर्मपत्नी यांनी किती सुंदर भाषण केलं आणि त्यांनी झारखंड झुकेगा नहीं हे जे वाक्य म्हटलं, झारखंड कभी झुकेगा नहीं, ते वाक्य ऐकल्यानंतर अंगावर काटा आला. शेवटी ते झारखंड असेल, आम्ही कधीही झारखंडला गेलो नाहीत, पण शेवटी महाराष्ट्राप्रमाणे भारतातलं प्रत्येक राज्य झुंजतंय. या भारतीय जनता पक्षाशी प्रत्येक राज्य झुंजतंय. हे पाहून तितकंच बरं देखील वाटलं. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. इंडिया आघाडी असेल, आपण सारे असो, अरविंद केजरीवाल यांच्या मागे ते मनाने मात्र नक्की राहू. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.